सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा सायलीला सांगत असतो की हे बघ, यालाच म्हणतात परफेक्ट रिलेशनशिप. कारण जर माझा तोल गेला तर तू मला सांभाळ आणि तुझा तोल गेला तर मी तुला सांभाळून घेईल. तर सायली सांगते की अशीच आयुष्यभर सोबत राहा आणि तुम्ही आत्ता पण माझ्यात लंबलात. तर ते ऐकून लगेच अर्जुन हा हसत बोलतो की नाही, आपल्याला अशोकला भेटायला जायचं आहे, तिथे लेट नको व्हायला, सो आपल्याला जावं लागणार. तर अर्जुन हा रेडी होत असतो तर सायली त्याच्याकडे बघते आणि त्याच्या जवळ जाते आणि आरशामध्ये दोघांना बघते आणि सांगते की आपल्या रिलेशनशिपला असं कोणाचीही नजर नको लागायला. आणि आरशाला बघून सायली ही अर्जुनला टीका लावते. तर इकडे अर्जुन तिला सांगतो की हे बघ, आपलं रिलेशनशिप एवढं स्ट्रॉंग आहे की ते असं सहजासहजी तरी नाही तुटणार. इकडे सायली ही अर्जुनला भानावर आणते आणि बोलते आता उशीर नाही होत आहे का. तर अर्जुन हा सांगतो की चला आपण निघूयात. तर दुसरीकडे इकडे खाली हॉलमध्ये पूर्णा आई आणि प्रताप हे बसलेले असतात. तर पूर्णा आई प्रतापसोबत बोलत असतात पण प्रतापचं काही लक्ष लागत नाही. सो पूर्णाई ही प्रतापकडे बघून सांगते काय रे प्रताप, तुझं लक्ष नाही आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का. तर इकडे लगेच प्रताप हा भानावर येतो आणि बोलतो नाही ग, प्रॉब्लेम नाही झाला आहे, मला अगं खूप भूक लागली आहे, पण जाऊ दे, तू शिर्केंचं काहीतरी सांगत होती ना, सांग मी ते ऐकतो. तर पूर्णाई त्याला सांगते की तू आधी जेवण कर, मी विमलला तुला काहीतरी खायला बनवायला सांगते. तर लगेच तिथे कल्पनाही येते आणि पूर्णाईंना विचारते काय हो पूर्णाई, मी तुमच्या एक्स्ट्रा गोळ्या पण बघितल्या आणि ह्या पण बघितल्या, दोन्ही गोळ्या तर तुमच्या संपल्या आहेत, तुम्ही सांगितलं नाही. तर लगेच इकडे पूर्णाई डोक्याला हात लावून सांगते अगं ते मी विसरलेच तुला सांगायचं, काल रात्रीच ते संपून गेल्या. तर लगेच कल्पनाही सांगते की तुम्ही पण कमाल करता, पण दोघी पण ना विसरभोळ्या झालो आहेत आता. तर ते ऐकून इकडे पूर्णाई सांगतात की दोघी, तू काय विसरली आता. तर कल्पनाही सांगते की अहो बघा ना, मला खूप उष्णता आहे म्हणून मला डॉक्टरने सांगितलं होतं की सब्जा घ्यायला, बट 2 दिवसापासून मी सब्जा घ्यायचीच विसरली. तर लगेच पूर्णाई हे सांगतात की बघ मग, माझ्याच वयात आता मी एवढी विसरभोळी झाली आहेत, मग माझ्या गोळ्या संपल्या ते विसरलं की एवढं तरी काय झालं मग. तर इकडे प्रताप हा कल्पनाला सांगतो की दे गोळ्या त्या, मी तुला तर काय आता सब्जा आणून देऊ नाही शकणार पण गोळ्या नक्की आणून देईल, दे इकडे ती स्क्रिप्ट, मी एका फॅक्टरीवर त्या क्लायंटला सांगतो तो आणून देईल. तर हे ऐकून लगेच कल्पना सांगते तुमचा तो माणूस कधी येणार गोळ्या घेऊन, त्याला लागतात 1.5 ते 1 तास, म्हणजे तोपर्यंत पूर्णाईंच्या गोळ्याची पण वेळ होऊन जाईल. तर इकडे अर्जुन आणि सायली हे अशोकला भेटायला आलेले असतात. तर तिथे अशोक येतो आणि तो सांगतो वकील साहेब, तुम्ही माझ्याकडे आले आणि आपली भेट पण झाली, पण माझ्याकडं काम काय काढलं ते अजून मला समजलंच नाही. तर सायलीही सांगते की काका तुम्ही मला ओळखलं असेल ना. तर इकडे तो अशोक काका सायलीच्या चेहऱ्याकडे बघून बोलतात तू वात्सल्य आश्रममध्ये राहत होती ना, मी जेव्हा हरीशला भेटायला यायचो तू होती तेव्हा तिथे मी बघितलं होतं तुला. तर सायली सांगते की हो. तर अर्जुन हा सांगतो की आम्ही त्या हरीशसाठीच इथे आलोय. तर ते ऐकून इकडे लगेच अशोकला धक्का बसतो. तर इकडे अर्जुन हा सांगतो की तुम्हाला तर हरीश माहीत आहे ना, तो तुमचा मित्र आहे का. तर लगेच इकडे अशोक हा सांगतो की हो, तो माझा खूप चांगला दोस्त आहे, आम्ही खूप जिगरी दोस्त होतो. तर अर्जुन हा सांगतो की तुम्ही वात्सल्य केसबद्दल तर ऐकलं असेल. तर अशोक हा सांगतो की हो, हरीशने मला सांगितलं होतं, बट काय झालं, तू अडकला आहे का. तर इकडे अर्जुन सांगतो की ते तरी मी आता कॉन्फिडेन्शियल तुम्हाला सांगू नाही शकणार. तर इकडे सुभेदारच्या घरात एक कुरिअरवाला येतो आणि तो बोलतो की मिसेस सायली सुभेदार इथेच राहतात का. तर कल्पना ही सांगते की हो. तर इकडे तो कुरिअरवाला सांगतो की त्यांनी ह्या गोळ्या मागवल्यात, सॉरी त्यांनी मला सांगितलं होतं की 11च्या आतमध्ये आणा, पण मी थोडा लेट झाला मला. तर कल्पना त्या गोळ्या घेते आणि पूर्णाईला देते. तर पूर्णाही बोलते की बरं झालं मी टाईमवर गोळी घेता आली आज, नाहीतर माझा थरकाप लगेच सुरू होतो. तर इकडे प्रतापलाही खूप भूक लागलेली असते पण तो काही सांगत नाही, म्हणून पूर्णाईचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो कल्पनाला सांगते कल्पना बघ, हल्ली ना तुझ्या नवऱ्याला खूप भूक लागतीये, विमलला सांग त्याला काहीतरी करून द्यायला. तर लगेच प्रताप हा कल्पनाला सांगतो की हे बघ, मला आत्ता ना पोट भरून जेवण नको आहे, मला फक्त असं तोंडात काहीतरी टाकता येईल असं काहीतरी दे, म्हणजे की जसं लाडू वगैरे काही. तर लगेच कल्पनाही सांगते की आत्ता कुठे मी तुम्हाला लाडू आणू. तर लगेच तिथे विमल येते आणि विमल सांगते की लाडू आहेत ना, शेंगदाण्याचे लाडू आणले आहेत, थांबा मी आणून देते. तर लगेच विमल ते लाडू घेऊन येते आणि प्रतापला देते. तर प्रताप हा खाऊन बोलतो की वा, मला असंच काहीतरी खायला हवं होतं.
तर लगेच ते बघून पूर्णाई सांगते की विमल तू कधी बनवले ग लाडू? तर इकडे विमल सांगते नाही हो, माझ्या कुठे एवढे लक्षात राहते, सायली वहिनीनेच बनवले आहेत आणि त्यांनीच मला सांगितलं की बाबांना जेव्हा भूक लागेल तेव्हा मध्ये मध्ये देत जा. तर लगेच विमल ही सांगते की मी ते पण विसरले. तर लगेच ती किचनमध्ये जाते आणि सब्जाचं पाणी आणून कल्पनाला देते आणि बोलते आई हे सायली वहिनीनेच बनवलं होतं, त्यांनी सांगितलं होतं मला तसं 1 तासाने देत राहायचं, पण कामामध्ये मी विसरूनच गेली. तर लगेच कल्पनाही सांगते की हल्ली आपण सगळेच विसरायला लागलो. तर प्रताप सांगते की एक व्यक्ती सोडून, ती म्हणजे सायली. तुम्ही जरी तुमची काळजी घ्यायला विसरल्यात तरी पण ती तुमची काळजी घेणे ही कधी सोडणार नाही आणि विसरणारही नाही. प्रताप त्या दोघींना सांगतो की बघ ना तूच आता, ती बाहेर अर्जुनला देखील केससाठी मदत करते आणि घरात देखील कोणाला काय नको हवं ते पण बघते. तरी इकडे अशोक हा अर्जुनला सांगतो की आत्ता 2 दिवसापूर्वी त्यांनी मला मेसेज केला, पण आता तर काही त्यांनी मेसेजही नाही केला आणि काहीच नाही, कुठे गेला आहे काय माहिती. तर लगेच त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर अर्जुन हा सांगतो की 2 दिवसा म्हणजे असं कसं तुम्हाला मेसेज करेन. तर लगेच अशोक हा त्याचा मोबाईल काढतो आणि बोलतो की हे बघा, त्याने मला ना 2 दिवसाआधी पण मेसेज केला होता. तर तो मेसेज आणि त्यांची चॅटिंग ही अर्जुनला दाखवत असतो. तर ते बघून इकडे अर्जुन आणि सायलीला धक्काच बसतो. तर इकडे लगेच सायली ही त्या अशोकला बोलते की अशोक काका तुम्ही नीट आठवा, हा हरीश काकांचाच नंबर आहे ना? तर लगेच अशोक सांगतो की हो, ते किती दिवसापासून हाच नंबर आहे, त्याने बदललाच नाही नंबर. तर इकडे अर्जुन हा सायलीला हळूच सांगतो की इथे काहीतरी गडबड आहे. तर लगेच अशोक ते ऐकतो आणि बोलतो की त्यात गडबड कसली हो, त्यांनी माझी तब्येत तशी बरी नव्हती म्हणून त्यानेच असं विचारपूस करण्यासाठी SMS केला होता मला, काही गडबड झाली आहे का? तर इकडे दुसरीकडे तन्वी आणि नागार्जुन हे बोलत असतात. तर इकडे तन्वी सांगते की मी किती पण प्रयत्न केले ना तरी पण तो म्हातारा काय घराबाहेर जातच नाही. तर इकडे नागार्जुन सांगतो की तुझ्याकडून कधी एक काम धड झालं आहे का गं? तर लगेच इकडे प्रिया सांगते की तुमच्याकडून तरी कुठे काय नीट झाले. तर लगेच इकडे नागार्जुन सांगतो की हे बघ, मी ना फ्रंट व्ह्यूवर आहे आत्ता आणि ना सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल मी प्ले करतोय. दादांचे कान भरवायचे देखील किती मोठं काम आहे माहिती आहे, पण दादांना काय झालं आहे आता माहीत नाही, कारण ते तर बोलतात हा दुसरा जो झाला आहे ना मर्डर, तो काय त्या पाटलाने केला नाही, तो असंच सांगतोय. तो सांगतोय की हा जो खून झाला आहे ना तो दुसऱ्याने हटकून त्या मधुभाऊंना अडकवण्यासाठी केला आहे. आणि तुला माहिती आहे का, दादा असं पण म्हणला की ते जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा हा खून झाला, म्हणजे नक्कीच दादाने हे काही विसरलेलं नाही आहे. लगेच प्रियाला धक्का बसतो ती घाबरतच सांगते की हे असं नाही, जेव्हा मी नवीन त्याची मुलगी बनून आली होती ना तेव्हा तर त्याने अशी नजरपास तर केली होती, पण जर आता त्याच्यामधला जर वकील जागा झाला ना मग काय आपण राहत नसतो, मग ते थोडं तर भयंकरच आहे. तर इकडे लगेच नागार्जुन सांगतो की खूप भयंकर आहे, माझा दादा खूप ब्रिलियंट वकील आहे आणि त्याला पण असं किती वेळ पुरीच्या प्रेमामध्ये मी अडकून ठेवू शकतो ना. तर लगेच प्रियाही त्याला सांगते की तुम्ही त्या प्रतिमाच्या हाफ मेंदूमध्ये त्याला टाका की त्याला सतत असं वाटलं पाहिजे की प्रतिमाला गरज आहे त्याची, आणि म्हणजे कसं तो जादा तर केसमध्ये इन्व्हॉल्व होणारच नाही. तर इकडे लगेच प्रियाही सांगते की तुम्ही फ्रंट पेजवर खेळा आणि मी बघते आता सुभेदारांना कसं मॅनेज करायचं. तर लगेच इकडे मागून रविराज हा सांगतो की कसं मॅनेज करणार गं? तर लगेच इकडे रविराज आलेला बघून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे अर्जुन हा अशोकला सांगतो की तुम्हाला तर मी आधीच सांगितलं ना कॉन्फिडेन्शियल, मी काय सांगू नाही शकणार ना काय झालं आहे ते. तर अशोक हा सांगतो की बरं जाऊ द्या, आता त्याने काय सांगितलं मला आणि त्याचा SMS काय आला ते तर तुम्हाला सांगितलं मी, आता बाकी काही काम आहे का माझ्याकडे? तर इकडे सायलीही त्याला विचारते की अशोक काका तुम्ही ह्या 1 वर्षामध्ये कधी भेटायचा प्रयत्न नाही केला का? तर अशोक हा सांगतो की नाही, आमची आता कशाला भेटायचं, SMSनेच किती लवकर होतं आहे सगळं, म्हणून मी काय भेटायचं काही बघितलंच नाही. आणि तसं पण ना 1 वर्षामध्ये आम्ही एवढं रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहे की तोच माझ्याजवळ आहे असं मला वाटतं. तर लगेच अर्जुन हा सांगते की हो तो ते दिसतंयच ना, पण काका तुम्हाला जर काही हरकत नसेल तर फोटो काढून घेऊ. तर लगेच ते अशोक काका सांगतात की काही हरकत नाही आहे, घ्या तुम्ही फोटो काढून. तर अर्जुन हा त्यांच्या जे बोलण्याची जी चॅट असती त्याचा फोटो काढत असतो. तर इकडे प्रिया ही रविराजला विचारते बाबा तुम्ही कधी आलात? तर रविराज हा सांगतो की जेव्हा तू सुभेदारांना मॅनेज करायचं बोलली ना तेव्हा चालू. सो सांग मग आता काय मॅनेज करणार आहे, आता काय डोक्यात नवीन आयडिया आहे? तर इकडे
प्रियाही सांगते की काय नाही, आता मी तेच काकांना सांगत होती की आता तुम्हीच बघा ना, सुभेदार फॅमिली किती मोठी आहे, मग त्यांच्यामध्ये काम, स्वयंपाक, किती टेन्शन, आणि तुम्हाला माहिती आहे मला या सगळ्याची सवय नाही आहे, मग मला ते मॅनेज कसं करायचं तेच मी सांगत होते काकांना. तर लगेच नागार्जुन सांगतो की हो ना, आणि मी पण तिला बोललो की होईल तुला मॅनेज, आपली तशी तन्वी गुणी आहे. तर लगेच हसतच इकडे रविराज सांगते की करणार ना पण. तर तन्वी सांगते की हो, तुम्ही कुठे बाहेर चाललात का? तर रविराज हा सांगतो की हो. तर इकडे जात असताना रविराज हा तन्वीला इकडे बोलावतो. तर इकडे तन्वी येते. तर लगेच ती विचारते काय हो बाबा? तर इकडे रविराज सांगतो की जाण्यापूर्वी मला तू ना एक प्रश्नाचं उत्तर दे. तर लगेच तन्वीही घाबरते आणि सांगते की बोला ना बाबा. तर रविराज हा तिला प्रश्न विचारतो, हे बघ तू ना मला एक सांग आणि खरं खरं उत्तर दे बरं का. तर लगेच तन्वी सांगते की मी खरंच बोलते, म्हणजे होती माझ्याकडून चूक, पण तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करतात ना, आणि आता यानंतर तर मी कधी खोटं बोलणारही नाही आहे. तर रविराज तिला सांगतो की मग आता सांग, हे बघ साक्षीची तुझी आधी मैत्री होती, हे तू लपवलं, पण आता दुसरं काही लपवत नाही ना? तर लगेच इकडे घाबरवत तन्वी सांगते की नाही बाबा, नाही आता काहीच नाही आहे. तर इकडे नागार्जुन त्याला विचारतो, अरे दादा पण तुला असं का वाटतं रे? तर लगेच रविराज हा तन्वीला विचारतो की बघ आत्ता जी डेड बॉडी सापडली आहे ते वात्सल्य आश्रममध्ये, त्याच्याबद्दल तुला काय माहीत आहे का? म्हणजे तो कोण आहे आणि कधी मेला, का मारला? तर इकडे तन्वी सांगते की बाबा माझा काय संबंध आला त्यामध्ये? तर इकडे रविराज तिला सांगतो की बघ मला तर खूप मोठा संशय आहे की हा सगळा जो प्लॅनिंग आणि जो मर्डर आहे तो महिपत शिकरेंनीच करून आणला आहे. तर महिपतचं नाव ऐकूनच इकडे नागार्जुन आणि तन्वी ही खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे बाहेर येतात. तर सायली सांगते की असं कसं होऊ शकतो, एक जो कोणता माणूस 1 महिन्यापूर्वीच मेला आहे तर तो 2 दिवसापूर्वी मेसेज कसा करणार? तर अर्जुन हा सांगतो की हे तरी थोडं कॉम्प्लिकेट आहे, पण आता सध्या दिसतंय तरी असं की महिपतने पण प्लॅनिंग करून एकतर तो मेसेज पाठवत असेल, नाहीतर त्याच्या माणसाला कोणाला सांगितलं असेल. तर इकडे रविराज हा तन्वीला सांगत असतो, बघ तन्वी आधी पण तू माझ्यापासून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी लपवल्या आहेत, तरी मी देखील तुला काही बोललो नाही, पण अजून तू आत्ता काही लपवत असेल तर आत्ताच मला सांगून दे. जर नंतर मला ते समजलं तरी त्याचे परिणाम ते तू भोगायला तयार राहा. तर ते ऐकूनच इकडे तन्वीही खूप घाबरते. तर दुसरीकडे रविराज हा अर्जुन सायलीकडे जातो आणि बोलतो की हे बघ एक वकील म्हणून मला तरी ना ह्या केसमध्ये खूप जादा डाऊट आहे, कारण जी बॉडी सापडली आहे ती नेमकं का सापडली आणि कशी सापडली ना, तोच मोठा प्रश्न आहे. तर अर्जुन बोलतो की सिनियर हे बघ, जेव्हा महिपतला वाटलं की दामिनी वकीलची साईड ही वीक होऊन राहिली त्यावेळेसच त्याने हा प्लॅन केला होता. तर लगेच ते ऐकून रविराज हा सांगतो की हे बघ अर्जुन, एक वकील म्हणून मी जर तुला माझी काही हेल्प हवी असेल तर ती मी द्यायला पण तयार आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय, आता नेमकं प्रियाचा पडदा फाश होणार आणि अर्जुन सायलीची साईड ही जिंकणार हे नक्की बघा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.